सकाळी सकाळी आमची कामवाली ताई घाईघाईमध्ये काम उरकत होती. तिला विचारलं मी, "का गं ताई, इतकी कसली घाई करतीये?" त्यावर ती म्हणाली, "काय सांगू ताई, किती महिने झाले लाडक्या बहिणीच्या हप्त्याचा मेसेज फोनवर आला नाही, न कुठले पैसे जमा झाले. नेमकं काय सुरू आहे त्यांचं त्यांनाच माहिती. एवढ्या महिनाभरात एक हफ्ता जमा न झाल्यामुळं मला आणखीन 4 घरं जास्तीचं काम करावं लागतंय." त्यावर मी त्यांना म्हटलं, "अगं ताई, तुझं देखील नाव अपात्र झालं असेल त्यांच्या लाडक्या बहीण यादीतून. सध्याच्या घडीला ना लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांना अपात्र ठरवलंय, माहितीये का?" त्यावरती म्हणाली, "नाही, याबद्दल मला काहीच माहिती नाही. जरा विस्कटून सांगतेस का?" त्यावर तिला मी सांगितलं, "अगं, राज्यभरातील महिलांमध्ये असंच चिंतेचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. अनेक महिलांच्या मनात असेच प्रश्न आहेत. माझं नाव या यादीत आहे का? मला पुढचा हप्ता कधी मिळणार? हे सरकार अचानक इतक्या महिलांना अपात्र का ठरवतंय आणि त्याचे नेमकं काय निकष लावण्यात आले?" या सगळ्यांवर तिला प्रश्न पडला की जर नाव यादीतून वगळलं असेल तर त्यावर काही उपाय आहेत का. आज आपण या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांवर सरकारकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलंय आणि पुढील काळात लाभ मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल ते समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, महाराष्ट्रातल्या लाखो महिलांच्या आयुष्याशी थेट जोडलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आता मोठा वाद निर्माण झालाय. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपयांचा हप्ता दिला जातो. पण एप्रिलमध्ये पार पडलेल्या ई-केवायसी प्रोसेस नंतर अनेक अपात्र महिलांचा लाभ बंद झालाय. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम, विरोधकांमध्ये संताप आणि सरकारमध्ये अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामागं नेमकं काय कारण आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया मॅन्डेटरी करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी सरकारनं जवळपास 8 महिन्यांची मुदत दिली होती. मात्र अनेक महिलांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केली नाही. परिणामी त्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यांना अपात्र घोषित करण्यात आलं. सरकारी आकडेवारीनुसार सुमारे 50 ते 55 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्णच केलेली नाहीये. तर काही अर्जांमध्ये आधार कार्ड, बँक खाते, नावातील तफावत किंवा इतर तांत्रिक चुका आढळल्यात. काहींनी नंतर या चुका दुरुस्त केल्यात, पण अनेक अर्ज अंतिम टप्प्यात अपूर्ण राहिले. याशिवाय पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसलेल्या महिलांचीही छाननी करण्यात आली. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असणं, वयोमर्यादा पूर्ण न होणं, इतर सरकारी योजनांचा लाभ घेणं असो किंवा कागदपत्रांमध्ये विसंगती आढळणं अशी विविध कारणं सरकारकडून सांगितली जात आहेत. याआधी झालेल्या तपासणीत काही पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून लाभ घेतल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे लाभार्थी यादींची नव्याने छाननी करण्यात आली. आता या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप केलाय. त्यांच्या मते निवडणुकीपूर्वी घाईघाईत योजना सुरू करण्यात आली. योग्य पडताळणी न करता लाखो अर्ज मंजूर करण्यात आले. आता तब्बल 1.5 वर्षानंतर 80 लाख महिला अपात्र असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून सरकारच्या नियोजनातील मोठं अपयश स्पष्ट होत असल्याचं त्या म्हणाल्या. त्यांच्या मते महिलांना भावनिक आश्वासन देऊन निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आता आर्थिक भार वाढू लागल्यानंतर लाभार्थी संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की सरकारनं सुरुवातीला महिलांना मासिक आर्थिक मदत वाढवण्याची भाषा केली होती, पण प्रत्यक्षात लाखो महिलांनाच योजनेबाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी होती की निवडणुकीत राजकीय रणनीती होती, असा प्रश्न निर्माण झालाय. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महिलांच्या मतांचा लाभ घेतल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केलाय. या निर्णयामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्याचे राजकीय परिणाम सरकारला भविष्यात भोगावे लागतील, असाही दावा त्यांनी केलाय. तर विरोधकांचा मुख्य आरोप असा आहे की राज्य सरकार आर्थिक अडचणीत आहे, त्यामुळे योजनेवरील खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्याची मोहीम राबवली जाते. या संपूर्ण वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. NDTV मराठीच्या रणरागिणींचा उत्सव या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले,
जेव्हा योजना सुरू केली तेव्हा योजनेचे काही निकष होते. एका घरात किती लाभार्थी असू शकतात याचेही निकष होते, वयाचे निकष होते. शासकीय नोकरी असेल तर या योजनेत राहता येणार नाही, चारचाकी वाहन असेल तर राहता येणार नाही, असे अनेक निकष होते. आम्ही योजना सुरू करताना महिलांना हे सांगितलं होतं की सेल्फ सर्टिफिकेशन आम्ही हे मानधन तुम्हाला देऊ आणि नंतर पडताळणी करू. कारण आधी पडताळणी केली असती तर त्यातच वर्ष निघून गेलं असतं. त्यामुळे महिलांनी अर्ज भरताना दिलेली माहिती खरी समजून आपण सगळ्यांना ती योजना लागू केली. फडणवीस म्हणाले, हा पैसा काही माझ्या घरचा नाहीये, तो जनतेचा पैसा आहे. केवायसी करत असताना आम्ही 2 वेळा मुदतवाढ दिली, म्हणून 8 महिने केवायसीची विंडो खुली ठेवण्यात आली. त्यात जितक्या महिला आल्या त्यांना आपण पात्र केलं. पण ज्यांनी वारंवार सांगूनही केवायसी केली नाही त्यांना इथे शंका घ्यायला कारण काय? केवायसी केली नाही कारण त्या कदाचित या निकषांमध्ये बसत नाही हे त्यांना कळलं असावं. त्यांनी हे देखील सांगितलं की आम्ही डेटाबेसद्वारे गोष्टी करायला लागलो त्यावेळी 14,000 पुरुष निघाले ज्यांनी महिलांच्या नावे अर्ज केले होते. त्यात 5 लाख सरकारी कर्मचारी निघालेत, 10 लाख प्राप्तिकर भरणाऱ्या महिला निघाल्या, 4 ते 5 लाख महिला अशा होत्या की ज्यांच्या घरी कार आहे. त्यासोबत डेटाबेस मधून माहिती घेत गेलो तेव्हा या गोष्टी लक्षात आल्या. तरी वारंवार सांगून या सगळ्यांनी केवायसी केली नाही, म्हणून त्यामुळे ते या योजनेसाठी अपात्र ठरले आणि त्यांचंच मानधन थांबवण्यात आलंय. त्यानंतर त्यांनी आश्वासन दिलंय की कुणालाही वाटत असेल की आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहोत आणि आमची केवायसी करण्याची राहून गेलेली आहे, तर त्यासाठी सरकारने अजूनही तयारी केली आहे. आम्ही अजूनही केवायसी विंडो ओपन करायला तयार आहोत. दरम्यान सरकारच्या या निर्णयानंतर अनेक महिलांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. गावाकडच्या महिलांनी सांगितलंय की त्यांना ई केवायसी प्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती मिळाली नाही. काही ठिकाणी इंटरनेटच्या समस्या होत्या तर काहींना आधार पडताळणीसाठी वारंवार सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागल्या. तर अनेक महिलांनी तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्याचं सांगितलंय. काही महिलांचं म्हणणं असं आहे की अनेक महिन्यांपासून नियमित पैसे मिळत होते पण अचानक पैसे येणं थांबलं तेव्हा त्यांना आपण अपात्र ठरलो आहोत हे समजलं. त्यामुळे आता अनेक महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. काही लाभार्थी महिलांनी संताप व्यक्त करत म्हटलंय की योजना सुरू करताना सरकारनं मोठमोठ्या घोषणा केल्या पण आता पात्र महिलाच लाभापासून वंचित ठेवल्या जात आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे काही महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ते म्हणजे 80 लाख महिला अपात्र होत्या तर सुरुवातीला त्यांची पडताळणी का झाली नाही? ई केवायसी प्रक्रियेत आलेल्या अडचणींसाठी प्रशासन जबाबदार आहे का? आणि तांत्रिक कारणामुळे वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा संधी मिळू शकेल का? आता एकीकडे सरकार सांगत आहे की ही केवळ पडताळणी प्रक्रिया आहे आणि पात्र महिलांना कोणताही त्रास होणार नाही, तर दुसरीकडे विरोधक या महिलांच्या विश्वासाशी संबंधित मुद्दा असल्याचं सांगत आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.